झी 24 तास एक पाऊल पुढे। शारीरिक संबंधांसाठी 18 वरून 16 वयोमर्यादा करावी का याविषयी आपण या विषयाच्या दोन्ही बाजूंनी चर्चा करत आहोत। मागच्या 2 भागांमध्ये आपण चर्चा केली आहे। या शेवटच्या भागामध्ये आपण सुरुवात करूया डॉक्टर विठ्ठल प्रभू यांच्यापासून। डॉक्टर प्रभू, मुद्दा आता असा उपस्थित होतो आहे की एकीकडे समाज प्रचंड वेगाने बदलतोय, सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या आहेत, आपली पूर्ण सोशल स्ट्रक्चर आपलं ज्याला आपण म्हणूया इंग्रजीमध्ये ते संपूर्णपणे बदलत चाललंय। त्याच्यामुळे एका बाजूनी आपण या पिढीला प्रचंड एक्सपोजर उपलब्ध करून दिलेला आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, अनेक व्हिडिओ गेम्स असतील, सीडीज असतील, थिएटर्स आहेत, सिनेमे आहेत, पुस्तक आहेत, अनेक गोष्टी आहेत। एकीकडून त्यांना एक्सपोजर उपलब्ध करून देऊन त्यांच्या मॅच्युरिटीचा वेग वाढवायचा आणि दुसरीकडे त्यांना रोखून धरायचं की थांबा, तुम्ही 16चेच आहात, तुम्ही 18 पर्यंत होईपर्यंत तुम्ही थांबा। ही जी ओढाताण आहे याच्यामुळे मुळात हा प्रश्न सगळे या भोवतीचे जे साइड इफेक्ट्सचे प्रश्न आपण म्हणतो आहोत ते निर्माण झालेत का? एक दोन गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो। पुरुषाच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि वास्तवातली स्त्री यात जमीन आसमानचा फरक आहे। खरं म्हणजे या आजच्या डिस्कशन मध्ये कोणीतरी बाई पाहिजे होती, बिलकुल ती मांडू शकली असते आपले विचार काय, एक गोष्ट। हो, दुसरी गोष्ट अशी की सेक्स ही बाब आज अनुभवलं आणि उद्या विसरलो असं होत नाही, त्याची एक चटक लागते या वयामध्ये विशेषतः। तर एकदा घेतल्यानंतर तेही पुरुषाला, स्त्रीला नव्हे, स्त्रीला त्याचं विशेष महत्व वाटत नाही। तिसरी गोष्ट अशी, आता हे जे 16 किंवा 18 वर्ष वय आहे हे कशासाठी, आपली करिअर करायचं असलं, आपलं काहीतरी एस्टॅब्लिश करायचं असतं, ते आयुष्यभर पुरतं पुढे, त्यासाठी ती कालमर्यादा त्यांना उपयोगी करायला लावायची की सेक्स ही नावाची गोष्ट केवळ पश्चिमेकडे आपलं नेहमी तोड असतं, तिथे ते प्रत्येकाला, एका मुलाला एक मुलगी गर्लफ्रेंड असते, एका मुलीला एक बॉयफ्रेंड असतो आणि त्यांनी सेक्स अनुभवलं तरी हरकत नाही, आपण पुढे गेलोय, असं होत नाही, असं हे योग्य नव्हे। काय योग्य आहे की त्यावेळेला त्यांनी अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे। एक आपल्याला सांगतो, SSC मध्ये चांगले मार्क मिळवणारे मुलगे पुढे शाईन होत नाही, त्याचं कारण असं की त्यांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना मुलींचं अट्रॅक्शन वाटतं, लक्ष परिवर्तित होतं, दुसरीकडे लक्ष लागतं त्यांचं आणि त्याकडे अभ्यासावरचं लक्ष उडतं। ही स्वाभाविक बाब मी पाहतो, पण मुलींचं तसं होत नाही। तर सांगायचं असं मला, शक्यतो आपण लैंगिकता शिक्षण लहानपणापासून त्यांना शिकवलं पाहिजे, काय योग्य आहे काय योग्य नाही आहे हे सांगितलं पाहिजे त्यांना, आणि कोणती गोष्ट ठराविक वयातच व्हायला पाहिजे। आता 16-18 वय आहे, हे जे वय आहे ते वयाने ग्रॅज्युएट होईपर्यंत, स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत, मग तो मुलगी असो मुलगा असो काही असे नका, त्यांना तिथे त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, त्यासाठी त्यांना त्यांच्यावरती संस्कार केले पाहिजेत आणि मग योग्य वयामध्ये मग तुम्ही हरकत नाही लग्न करा आणि त्याच्यानंतर लग्नापूर्वी सेक्स अनुभवणं याच्यात सुद्धा कितीतरी रिस्क आहे, ही साधी बाब नाही आहे। आपण आता सेक्स ही बाब आपण आत्ता त्याकडे बघतोय, एक चला काय आवश्यक आहे तर आपण चला एन्जॉय करूया असं नाही आहे, ते बरंच त्याविषयी विचार करण्यासारखं आहे। त्यांनी त्या काळामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्यावरती लैंगिकता शिक्षणाचा मारा सुरुवातीपासून, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून, हे मॅथमॅटिक्स सारखं असतं, आपण टप्प्याटप्प्याने शिकवतो तसं त्यांना शिकवलं पाहिजे। आणखीन एक महत्वाचं मला सांगावं असं वाटतं की 16 डिसेंबरची जी घटना बाई, पण इतरत्र आता सुद्धा घडतायत, त्यावेळेला त्या पोलीस पुरुष असतो, न्यायाधीश पुरुष असतात, आणखी त्या पुरुषासमोर त्यांना किती वेळा सांगणार की असं तुम्ही माझ्या ते जसं घडलं ते सांगण्याचं, मग ते इन कॅमेरा की असे नका, असं त्यांना कम्फर्टेबल वाटेल का त्या बाईला? म्हणजे स्त्री पोलीस पाहिजे, तिथले वकील स्त्री पाहिजे आणि नंतर न्यायाधीश देखील स्त्री, तरच ती मोकळेपणाने सांगू शकेल तिची व्यथा काय असते ती। आणि हे पुरुषाने बलात्काराविषयी बोलणं हे इतकं योग्य कधी ठरणारच नाही, कारण तो पुरुषी दृष्टिकोनातून तो विचार करत असतो बलात्काराचा, ज्या स्त्रीला ते भोगावं लागतं तो मानसिक खून असतो तिचा, बिलकुल, आणि स्त्री झाल्याशिवाय ते कळणार नाही। आणि म्हणून मला वाटतं स्त्रीच एक न्याय देऊ शकेल, तिला काउन्सिलर देखील आम्ही स्त्रीच नेहमी असते, पुरुष असू शकत नाही किती वय झालेलं असेल तरी। तर मला वाटतं या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत। आणि आणखीन एक गोष्ट, जर आपण 16 वर्ष वय केलं तर बलात्काराचं प्रमाण कमी होईल, ही संपूर्ण चुकीची समजूत आहे। उलट विवाहपूर्व संबंधाचं
हे वाढेल आणि त्यामुळे त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न समाजापुढे उभे राहतील. बिलकुल. डॉक्टर जाधव, आत्ता जो प्रभूंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, कदाचित त्याच्यावर तुम्हाला बोलायचं असेल की त्यांचं असं म्हणणं आहे की 16व्या वर्षी 17व्या वर्षी जर आपण शारीरिक संबंधांना परवानगी दिली तर त्या प्रकाराची चटक मुलांना लागेल आणि त्याच्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होईल. अख्ख्या करिअरचा त्यांचा हा काळ असतो, मॅच्युरिटीचा काळ असतो, जबाबदारी घेण्याची कुवत आलेली नसते. याविषयी तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. प्रथम मला सांगायला आवडेल की स्त्रीला सेक्स ही मूलभूत भावना कमी असते किंवा नसते असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. कारण ही अत्यंत मूलभूत भावना आहे, ती त्या कर्त्यांनी दिलेली आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर हा आपला प्रश्न सगळा 16 आणि 18 वयामध्ये इंटेन्सिटी कमी जास्त असू शकेल, अगदी वादच नाही. मला तेच सांगायचं आहे की ही मूलभूत भावना प्राण्यांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगळ्या पद्धतीने येते. आता आपण प्रियुडाइज्ड आहोत की पुरुषाला प्रत्येक वेळेस आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं जातंय, हे मला काही मान्य नाही. आणि स्त्रीला कुठली तरी ती कमी आहे असंच शेवटी म्हणतोय की तुझ्यात सेक्स पण कमी आहे. एक तर स्त्रीला एक्सप्रेशनची हे नाहीये, राईट अत्यंत कमी आहे, कारण परिस्थिती तशी आहे. बरोबर. स्त्री जर सेक्स विषयी बोलायला लागली तर ती तेवढ्या स्पष्टपणे बोलू शकेल असं वाटतंय तुम्हाला? मला नाही वाटत बोलू शकेल, कारण आपला समाज त्या पद्धतीनेच स्त्रीला त्यांनी सांगितलं की तू तिथे मी इथे, हेच तर बदलायचं आहे. मग त्याच्यासाठी सेक्स ह्याला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवायचं आणि स्त्रीला कमी लेखायचं असं चालणार नाहीये. मी तर सांगेन सेक्स आणि अभिरुची आणि त्याच्यानंतर पुढे चालणारा प्रेमाचा प्रवास, हे प्रेम हे सेक्सचं अत्यंत प्युअर फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन मी समजतो. बिलकुल. प्रेम विदाऊट सेक्स नाहीच आणि प्रेम असं असू शकत नाही. कारण सेक्स हा पण फक्त एक रेप आणि पेनेट्रेटिव्ह सेक्स याच दृष्टिकोनातून बघतोय. आता पण सगळं जे दिसतंय चाललेलं आहे हे फक्त पेनेट्रेटिव्ह सेक्स, म्हणजे त्यांना जर कन्सेंटिंग हे दिले तर दे आर गोइंग टू हॅव पेनेट्रेटिंग सेक्स असंच वातावरण निर्माण झालेलं आहे. दे आर गोइंग टू हॅव पेनेट्रेटिंग सेक्स आणि त्याच्यानंतर टीनेज प्रेग्नन्सी राहणार आहे असंच वातावरण आहे. असं नाहीये. मी त्याच्या पलीकडे जायचं सांगतोय की प्रेम ही भावना आहे, ही त्या काळात उद्दीपित होणारे फक्त टेस्टेस्ट्रॉन त्याच्यामुळे जर प्रेमाची भावना आहे असं नाहीये. हे सगळे मॉड्यूल्स आहेत सगळे, आलं लक्षात? तो तिकडचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मते हे पुरुषाला आरोपी करणं, स्त्रीला कमी लेखणं असं करून कायदा सेक्स या विषयाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं आणि त्याच्यासाठी कायदा बनवणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. त्याच्यामध्ये एक साधा टच असतो की वडिलांचा त्याच्या मुलाच्या खांद्यावर जेव्हा हात ठेवतो तेव्हा आश्वासक टच असतो. हो. एखाद्या वाईट घटना घडलेली असेल, म्हणजे कोणाचं काही गेलेलं असेल तर लोक येतात, त्याच्या नुसतं इथे हात ठेवतात, त्यांना आश्वासक भावना येते. आणि जेव्हा एक प्रेमी एका प्रेमिकेच्या नुसत्या कानाच्या मागे हात ठेवतो तेव्हा ती भावना जी असते ते सेक्सचं एक प्रगल्भ एक्सप्रेशन असू शकतं. त्याच्यामध्ये पेनेट्रेटिव्ह सेक्स बघायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये, पण हे समाजाने ते कायदे आपलं अघोषित रूल्स केलेले आहेत. हो. आणि त्याला वाईट असं फक्त निगेटिव्ह बाजू बघणं हो हे आपण थांबवायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला सेक्सकडे त्याच दृष्टीने बघितलं तर ऍक्सिडेंट्स होऊ शकतात, कारण तुम्हाला जर रोखलं तर मग त्याच्यात काहीतरी होऊ शकतं. बिलकुल. शेवटी ऍडव्होकेट पावसकर, मी तुमच्याकडे येतो. ह्याच्यातले जे ऍक्सिडेंट्स हा शब्द आता डॉक्टर जाधवनी वापरला, हे ऍक्सिडेंट्स किती मोठे ऍक्सिडेंट्स याच्यामध्ये घडू शकतात की जे आपल्याला टाळायचे? नाही, अगदी अतिशय योग्य आणि छान तुम्ही विचारलं. कसं आहे की आपण जेव्हा दोन गोष्टींचं बॅलन्सिंग करायचा प्रयत्न करतो की एखाद्या गोष्टीचा फायदा आणि त्याच्यातून निर्माण होणारे बाकीचे तोटे, त्यावेळेला आपण हा विचार केला पाहिजे की याच्यापैकी काय जास्त इफेक्टिव्ह आहे, त्याच्यातला फायदा जास्त इफेक्टिव्ह आहे की त्याचे तोटे जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि तसं जर आपण बघायला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की आत्ता याच्या दिल्लीचंच जे प्रकरण आपण जर प्रातिनिधिक म्हणून डोळ्यासमोर ठेवलं तर त्याच्यात जी काही विकृती त्या लोकांकडून, आरोपींकडून दाखवली गेली, त्याच्यातून साईड इफेक्ट किती भयंकर लेवलपर्यंत जाऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे. दुसरं, ज्या वेळेला एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने आपल्या न्यायनिर्णयांमध्ये, जजमेंट्समध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे की स्त्री आयुष्यभर याच्यामध्ये जळत असते, त्या वेदनेमध्ये. म्हणजे जो शिक्षा भोगणार आहे त्याला इथपर्यंत सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की त्याला जरी आपण फाशी दिली तरी तो त्या फाशीच्या माध्यमातून एक मरण भोगून मोकळा होतो, पण ही स्त्री आयुष्यभर सतत अनेक मरणं त्या ठिकाणी जगत असते.
आणि त्यामुळे हा जो साईड इफेक्ट आहे तो हा या ठिकाणी जास्त महत्वाचा आहे. आणि तसं जर आपण पाहायला गेलो तरी शेवटी कायदा ज्याला आपण म्हणतो, तर कायदा म्हणजे तरी काय, तर कायदा म्हणजे शेवटी सोशल रूल्स. सर्व समाज एकत्रित राहावा, चांगल्या पद्धतीने राहावा, आनंदाने राहावा, त्याची प्रगती व्हावी आणि सगळ्यांना त्याचा सारखा आनंद मिळावा यासाठी तयार केलेले नियम म्हणजे कायदे आहेत. त्यामुळे त्याच्यातून आपण हे बघायला पाहिजे की त्याच्यातून होणारे साईड इफेक्ट्स हे त्याच्यातून होणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त वाईट आहेत का, आणि या ठिकाणी ते जास्त वाईट आहेत असं दिसतंय म्हणून आपण बोलतोय. डॉक्टर जाधव म्हणाले तसे पेनेट्रेटिव्ह सेक्स हाच मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे बोलतोय. प्रेमाच्या एक्सप्रेशन बद्दल बोलायचा विचार नाही. आणि याच्यावरचा उपाय जर मला म्हणाल तर काही बाबतीत मी त्यांच्याशी सहमत होईन की याचा उपाय हा नव्हे की तुम्ही कायद्याने वय कमी जास्त करणं, ह्याच्यावरती सोशल ओरिएंटेशन होणं गरजेचं आहे. आपली आई बहीण ह्या भावना लहानपणापासून त्यांच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सरकार कडून, समाजाकडून, एनजीओ कडून विशिष्ट प्रयत्न झाले पाहिजेत. त्याच्यासाठी विशिष्ट फंड उपलब्ध करून दिला पाहिजे. आज वारकरी एक समाजामध्ये एक चांगलं धार्मिक अधिष्ठान निर्माण करतात, लोकांवर संस्कार निर्माण करतात. कितीसे फंड आपण त्यांना उपलब्ध करून दिले आहेत. वेगवेगळ्या रामकृष्ण मिशन सारख्या, विवेकानंद मिशन सारख्या संस्था लोकांमध्ये संस्कार रुजवत आहेत, त्यांच्यावर आपण कितीसे फंड उपलब्ध करून दिले आहेत. पण आपण नको त्या गोष्टीसाठी फंड उपलब्ध करून त्याऐवजी जर आपण ओरिएंटेशनवर केलं तर त्या मुलामध्ये कोणत्याही वर्षी कोणती भावना जागृत होऊ दे, त्याच्यामध्ये निर्माण झालेला जो ब्रेक आहे तो जास्त इफेक्टिव्ह राहील आणि तो मला वाटतं संस्कारातूनच निर्माण होईल. बिलकुल. आपले तिन्ही पाहुण्यांनी आपापले मुद्दे मांडलेले आहेत आणि या विषयाच्या सर्व बाजूंनी ही चर्चा झालेली आहे. लोकांना काय वाटतं हे बघण्याची वेळ झाली. आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा आमचा रोखठोक प्रश्न होता, लैंगिक संबंधांसाठीची किमान वयोमर्यादा 18 ऐवजी 16 करावी का? आणि बघा, याला जवळपास 75% लोक म्हणतात की नाही, ही वयोमर्यादा 18 वरून 16 करता कामा नये. 16% लोक जवळपास होय म्हणतायत, तर 9.5% लोक अजूनही तटस्थ आहेत. त्यांना अजून ठरवता येत नाहीये की ही वयोमर्यादा आहे तीच ठेवावी की बदलावी. शेवटी आपल्याला एवढंच म्हणावं लागेल की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या घटकांमुळे असेल, एखादी कळी उमलण्याचा काळ पुढे गेलाय की मागे आलाय, एखादी कळी लवकर उमलते की उशिरा उमलतेय, हा खरं तर वादाचा मुद्दाच नाहीये. त्या कळीचा अवमान होऊ नये, ती कळी कुस्करली जाऊ नये आणि त्या कळीच्या पाकळ्या समाजकंटकांकडून खुडल्या जाऊ नयेत, तोडल्या जाऊ नयेत, याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे. कागदोपत्री 18 किंवा 16 ह्याच्यामध्ये काय करायचं, हा नेमका कुठला आकडा समोर आणायचा, यासाठीचे निकष, त्याबाबतची चर्चा संपूर्ण देशभर सुरू आहे. या सगळ्या विषयाच्या सगळ्या बाजू समजून घेण्याचा आपणही प्रयत्न केला. आपण अपेक्षा करूया की सरकार याच्यावर योग्य तो विचार करेल आणि मुळात कागदोपत्री आकडा बदलण्याऐवजी समाजात घडणाऱ्या ज्या अपप्रवृत्ती आहेत, ज्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटना आहेत, त्या कशा रोखायच्या यावर सरकार अधिक वेळ, विचार आणि पैसा खर्च करेल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्हा तिघांचेही धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि या अत्यंत संवेदनशील विषयावर अभ्यासपूर्णरित्या आपली बाजू मांडल्याबद्दल आणि चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24. झी 24 तास, एक पाऊल पुढे.